आता फक्त सगळ्यांनी पूर्ण लक्ष माझ्या बोलण्याकडे द्या. आपण कीर्तन आरंभ करणार आहोत. हा, महिला मंडळ सुद्धा हा, कोणीच नका बोलू, सगळे शांत राहतील. सगळे शांत झालेले पण आहेत. आता फक्त सावध चित्तानं कीर्तन श्रवण करा, जेणेकरून आपल्या सगळ्या लेकरांनी, आपल्या भावंडांनी, तरुण मुलं आहेत पण त्यांचा उत्साह, त्यांची जी कार्यक्रम अरेंज करण्याची त्यांची तयारी आहे, धडपड आहे, या सगळ्या गोष्टींचं आपल्याला कौतुक करायचं आहे. खरं तर पहिली गोष्ट, आपलं जे गणेश मंडळ आहे, गणेश जय भोले गणेश मंडळ वरुड बुद्रुक, तर या माझ्या सगळ्या तरुण भावंडांसाठी आपण एकदा जोरात टाळी वाजवू. पावसाचे दिवस आहेत. गणपती आणि पाऊस ही दोन्ही समीकरण आहे. आणि आज तसं वातावरण पावसाचंच होतं. मी निघाल्यापासून मलाच वाटलं तो फोन करू का, की पाऊस इकडे आहे का नाही म्हणून. पण इकडेही पाऊस होता, निघतानाही पाऊस होता. इकडे पाऊस असताना सुद्धा माझ्या सगळ्या भावंडांनी अजिबात मनामध्ये नकारात्मक विचार येऊ दिले नाही. आता पाऊस आहे, लोक येतील का नाही, कीर्तन होईल का नाही, आपल्याला काय होईल, असला कुठलाच समस्येचा विचार न करता आपल्याला कीर्तन करायचं म्हणजे करायचं. ही जी त्यांच्या अंतःकरणातली चिकाटी आहे, हे जे त्यांनी ठरवलेलं होतं पक्क. अगदी वरुणराजा थोड्या थोड्या प्रमाणामध्ये अगदी पावसाच्या धारा चालू आहेत, थोडं थोडं पाणी पडतंय, पाऊस पडतो, पण याही स्थितीमध्ये माझी भावंड भिजतायत, पण त्यांची धडपड तळमळ काही कमी नाही. म्हणून पुन्हा एकदा त्यांच्यासाठी टाळी झाली पाहिजे. खरं तर माझ्या या तरुण भावंडांची जी तळमळ आहे, धडपड आहे, उठाठेव आहे, पळपळ आहे, हे सगळं अरेंजमेंट करण्यासाठी जेवढं काही त्यांची गडबड चाललेली आहे, तर ही सगळी व्यवस्था, अवस्था आणि परिस्थिती, स्थिती पाहता मला असं वाटतंय, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे पावसामध्ये जशी लढाई करत होते ना आणि युद्धामध्ये विजय प्राप्त करत होते, तसं माझ्या भावंड अगदी या पावसामध्येच गणपती बाप्पांच्या समोर पडत्या पावसामध्ये कीर्तन, ते कीर्तन यशस्वी पार पाडून दाखवणारच आहेत ते. पुन्हा एकदा त्यांचं कौतुक. फक्त आपण सगळ्यांनी शांत राहून या कार्यक्रमाला सुंदर कसं बनवता येईल त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचे. आणि माझा आवाज जर व्यवस्थित तुमच्या कानापर्यंत येत असेल तर आपण आपलं उद्दिष्ट पूर्ण करतोय, किंवा आपण जे ठरवून कीर्तनासाठी बसलेलो आहोत की आम्हाला चांगलं ऐकायचंय, काहीतरी फायद्याचं आम्हाला ऐकायला मिळणार आहे, की ज्याच्यातून आमचं भलं होणार आहे. आणि आज विशेष पर्वकाळ आहे. आजचा पर्वकाळ म्हणजे एकादशीचं व्रत आहे. गणपती बाप्पांच्या आपण प्रांगणामध्ये आहोत. भगवान गणेशजी यांच्या समोर भगवत चिंतन आणि गणपती बाप्पांच्या दरबारामध्ये हा जो कीर्तन सोहळा घडवून आणत आहे ती माझी भावंड, तर ही आपल्या सगळ्यांसाठी अतिशय पुण्य देणारी गोष्ट आहे. तर कीर्तन आपण आता चालू करतोय. सेवेसाठी जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग मी निवडलेला आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा चार चरणाचा, सर्वांच्या परिचयाचा आणि सगळ्यांच्या लक्षातील अशा अर्थाचा अभंग आहे. खरं तर कीर्तनासाठी पंचकृषीतून भरपूर लोक येणार होती, कारण तुमचं नियोजन तसं आहे, व्यवस्था तशी आहे. आणि वरुडगावचा जो कार्यक्रम आहे हा वर्षानुवर्ष नावाजलेला, गाजलेला आणि सगळ्यांच्या ओठावर असणारा गणेशोत्सवाचा सोहळा आहे. पावसाच्या स्थितीमुळे बाहेरगावची लोक कमी प्रमाणात आलेली आहेत. आलीच नाहीत असं नाही, आलेले पण कमी प्रमाणामध्ये आलेले आहेत. आपल्या भारजवरण आमचे विष्णू महाराज असतील, गणेश महाराज असतील, ज्यांनी मला भारज गावामध्ये त्या कार्यक्रमासाठी संपर्क केला होता, त्याचबरोबर हरिभक्त परायण रामेश्वर महाराज, ही सगळी मंडळी आलेली आहेत. आपल्या गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत, महिला माता वर्ग आहेत, पुरुष वर्ग आहेत. खरं तर माझ्या मावशांना मला सांगायचंय की तुम्ही पावसामध्ये बसलात ना कीर्तन ऐकण्यासाठी, आपल्याकडे तर व्यवस्था आहे, डोक्याला पाऊस लागू नये म्हणून आपण पदर डोक्यावर घेणार. पण माझे दादा बाबा काका काहींकडे तर छत्री सुद्धा नाहीये, पण ते त्याही स्थितीमध्ये म्हणजे डोक्यावर घ्यायला काही गमछा नाही, काही नाही, काही नाही, त्या स्थितीमध्ये भिजत पावसात बसलेले आहेत. म्हणून त्यांचं सुद्धा कौतुक आहे. त्यांच्यासाठी एकदा आपण टाळी वाजू सर्वजण. ही कीर्तन सेवा वरुडगावच्या वतीनं मी स्वीकारावी याच्यासाठी आपल्या सगळ्याच्या वतीनं रोहन महाराज, तुम्ही मला फोनवरती संपर्क केला. आपण वयानं खूप लहान आहात, पण आपण खूप चांगला प्रयत्न केला आणि आम्ही इथे येऊन पोहोचलो. रोहन महाराज, एकीकडे माझी विद्यार्थिनी साक्षी पखवाज वाजवते. रोहन महाराज, आपण खूप छान पखवाज वाजवता. आपल्यासाठी एक म्हणावं वाटतं, मूर्ती लहान पण कीर्ती महान. तुमच्यासाठी टाळी वाजवूयात. साक्षी महिला मृदंग वादक. खरं तर पखवाज वाजवण्यासाठी खूप ताकद लागते,
पण एका मुलीनं ते किती ताकदीनं वाजवावं, किती सुंदर वाजवावं याचं उदाहरण म्हणजे साक्षी आहे. साक्षीसाठी सुद्धा आपण टाळी वाजवू. बाकी अपेक्षाताई, तनुजाताई, अंजलीताई, किशोरीताई आदी करून सर्व माझ्या विद्यार्थिनी खूप छान गाण्याचा प्रयत्न करतात, खूप छान गातायत. या भागातले काही विद्यार्थी माझ्याकडे शिकायला आहेत. त्याच्यामध्ये बाळा तुझं नाव काय? कांचन सुरडकर. तर तिचे आई बाबा, आई आजोबा सगळी मंडळी इथे आलेली आहेत दुसऱ्या गावावरनं. हे छोटे छोटे बाळगोपाळ गावातलेच आहेत का बाळांना? तुम्ही दुसऱ्या गावावरून आले का? बरं, तुम्ही ज्या गावावरून आला असाल किंवा एखाद्या संस्थेमध्ये अभ्यास करत असताल तर तुमच्या सगळ्यांसाठी आणि आमच्या या सगळ्या ताईंसाठी एकदा जोरात टाळी वाजवू. साऊंडवाल्या दादासाठी जरा जोरातच टाळी वाजवा. एक नंबर साऊंड सिस्टम आहे. दादांचं कौतुक आहे. आणि आपल्याकडे यूट्यूब चॅनल आहे ब्रह्मांड नायक, हे यूट्यूब चॅनल आणि जय भोले वा वा मंडळाचं चॅनल आहे. माझ्या दोन्ही भावंडांसाठी आपण टाळी वाजवू. विनेकरी बाबा असतील, सगळे हरिभक्त परायण मंडळी, इथे कोणी कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार आदी करून सर्व मंडळी, सगळ्यांच्या चरणावरती कोटी कोटी वंदन. आणि गावातील सगळी मंडळी इथे कीर्तनासाठी आहेत. दुसरं अगदी गणेश मंडळ बरेच आहेत आपल्या गावामध्ये, तिथली गणेश मंडळाची काही मंडळी आहे. आमचे भूमकर मामा आहेत, परिचित ही सगळी मंडळी आहे. या भागात मी कुठेही कीर्तनासाठी आली तर ही सगळी मंडळी कीर्तनासाठी येतात. सगळ्यांचं कौतुक, माझ्या तरुण भावंडांचं कौतुक, यूट्यूबवाल्या दादाचं कौतुक, कारण पावसामध्ये बसून हे शूटिंग करताय. आणि आपण आता कीर्तन पाहणार आहोत. या कीर्तनाच्या माध्यमातून खूप काही चांगल्या आणि महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. जास्त हसी मजाक वगैरे गोष्टी मला स्वतःला जमत नाही, पण कीर्तनाच्या माध्यमातून चांगलं माझ्या मातापर्यंत, माझ्या भावंडापर्यंत मला काय पोहोचवता येईल त्याच्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील असते. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगामध्ये काय सांगतात ते तर आपल्याला पाहायचंच आहे. आणि तत्पूर्वी गणपती बाप्पांच्या संदर्भातली माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोच करायची. खरं तर आजच्या दरवर्षी तुम्ही 2 दिवस कीर्तन ठेवता. काल भारुडाचा कार्यक्रम झाला आपल्याकडे आणि प्रचंड गर्दी भारुडाच्या कार्यक्रमाला. आजही भरपूर बहुसंख्येनं लोक कीर्तनासाठी आली असती. काही तर बिचारे घरामध्ये बसून ऐकत असतील. आणि तरुण मंडळानं ती पण व्यवस्था केलेली आहे की एवढ्या उंचावरती भोंगे लावलेले आहेत की ज्यांना इथपर्यंत येता येत नाही ते घरी बसून कशाने कीर्तन ऐकतील. तर खूप चांगल्या पद्धतीने दोन कीर्तन आपण आयोजित करता. उद्या रामभक्त, बीड जिल्ह्याचं भूषण, महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाचं स्वाभिमान, आदरणीय हरिभक्त परायण समाधानजी महाराज शर्मा बाबांचं उद्या कीर्तन आहे. उद्याही आपल्याला बहुसंख्येने उपस्थित राहायचंय. आणि आजचं जे कीर्तन सेवा माझ्याकडे प्राप्त झाली जय भोले गणेश मंडळ वरुड यांच्या माध्यमातून, पण या मंडळासाठी ज्यांनी आजच्या कीर्तनाचं सौजन्यदान स्वीकारलं असे नारायणजी बापू कदम, तर नारायण दादांसाठी जोरात टाळी वाजवू आपण. खूप चांगलं कुटुंब आहे, खूप तळमळ आहे या कुटुंबाची. आल्याबरोबर आदर सत्कार, फलाहार या सगळ्या गोष्टी. आणि भगवंताच्या कृपेनं गणपती बाप्पाची सेवा ते करताय. प्रत्येक वेळेला धार्मिक कार्यक्रमामध्ये या नारायण दादांचा, या कदम कुटुंबाचा नेहमी सहभाग असतो, पुढाकार असतो. भगवंताच्या कृपेनं त्यांच्या या सेवाभावानं कुठल्या गोष्टीची कमतरता नाहीये. अगदी सगळी प्रत्येक म्हणजे घरातली जी तिन्ही लेकरं आहेत, मुलगी असेल मुलं असतील, सगळे आपापल्या व्यवसायामध्ये, उद्योगामध्ये, नोकरीमध्ये व्यस्त आहेत. हे गणपती बाप्पांचाच आशीर्वाद आहे त्यांना. तर या आशीर्वादाची जाणीव ठेवून त्यांनी आजच्या कीर्तनाचं सौजन्य स्वीकारलेलं आहे. मी या व्यासपीठावरनं त्यांचं तोंड भरून कौतुक करते आणि त्यांना गणपती बाप्पांचे भरभरून आशीर्वाद प्राप्त व्हावेत. या वर्षी त्यांनी एक कीर्तनाचं सौजन्य स्वीकारलं असेल. भगवंतानं एवढं त्यांना द्यावं की याही पेक्षा वाढीव पुढच्या वर्षी त्यांना करण्याचं भाग्य त्यांच्या हाताला, त्यांच्या धनाला प्राप्त व्हावं, एवढी माझी गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना असेल. विठ्ठल विठ्ठल आपल्या सगळ्यांना माहितीये गणपती बाप्पांना पहिला पूजेचा मान आहे. भगवान गणेशजीला पहिला पूजेचा मान का प्राप्त झाला, कसा प्राप्त झाला, त्याच्या पाठीमागे फार सुंदर कारण आहे.
गणपती बाप्पांची निर्मिती कशी झाली सगळ्यांना कथा माहिती आहे, पण थोडीशी आपण एक वेगळ्या अंगाने त्या कथेचं चिंतन करू. एकदा काय झालं, माता पार्वती स्नान करत असताना त्यांनी अंगावरच्या मळाला मुलाचा आकार दिला. गणपती बाप्पांच्या जन्माची कथा कोरोनाच्या अगोदर ठाण्यामध्ये शिवमहापुराण कथा होती आणि मी त्या कथेमध्ये सांगितलं की अंगावरच्या मळाला मुलाचा आकार दिला. एक लहान मुलगा होता ताई. शहरातली मुलं काय प्रश्न विचारतील काही सांगता येत नाही. एका छोट्या मुलानं मलाच प्रश्न विचारला, म्हणे दीदी अंगावरच्या मळापासून माता पार्वतीनं मुलगा बनवला, एवढा मळ तयार होण्यासाठी माता पार्वतीनं किती दिवस आंघोळ केली नसेल. मी म्हटलं बाळा किती दिवस आंघोळ केली नाही हे काही मला माहिती नाही, पण तो मळ कोणता होता तर माता पार्वती अंगाला उठण्याचा लेप घेतात आणि त्या उठण्याला मुलाचा आकार दिला. मूळ गणपतीचं आवाहन केलं आणि त्याच्यामध्ये प्राण ओतले. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ अनंत या राघवाचा, जय जय रघुवीर समर्थ. मूळ गणपतीचं आवाहन केलं आणि त्या मुलामध्ये प्राण ओतले. मूल उठून उभं राहिलं. आईला विचारलं, आई माझं काम काय? आईनं सांगितलं, बाळा मी स्नान करत असताना कुणालाच आतमध्ये येऊ द्यायचं नाही, हेच तुझं काम. आणि बाळांना विचारलं, आई मी जर एखाद्याला अडवलं आणि अडवणाऱ्यानं मला विचारलं, आम्हाला अडवणारा तू रे कोण, माझं नाव काय? आईनं सांगितलं, बाळा तू माझ्या विनयाचं रक्षण करशील म्हणून मी तुझं नाव विनायक ठेवते. गणपती बाप्पांचं पहिलं नाव काय आहे? विनायक भगवान. गणपती बाप्पा दारात बसले. बाप्पा दारात, तेवढ्यात पप्पा आले. पप्पा सरळ निघाले आतमध्ये. बाप्पा ने थांबवलं, रुक जाओ आप अंदर नहीं जा सकते. क्यों भाई, हमारे कैलाश में आगे जाने के लिए हमें रोकने वाले आप कौन हो? मैं माता पार्वती का बच्चा हूँ, पार्वती का पुत्र यानी मेरा बेटा, आपका नहीं, खाली माँ का. तुमचा नाही, मी फक्त आईचा आहे. हा ठीक आहे बेटा, तू पार्वतीच आहे, माझाच आहे. नाही नाही जाऊ देणार नाही. किती तुम्ही मला गोड गोड बोललात तरी आतमध्ये जाऊ देणार नाही. बाप्पानं पप्पाला अडवलं. पप्पा चिडले. बाप्पा जाऊ दे, नाही जाऊ देणार पप्पा. अरे बाप्पा जाऊ दे, नाही जाऊ देणार. एवढा वाद पेटला की ताडकन मस्तक उडवलं. जेच मस्तक उडालं बाळाचं ते आईच्या ओटीमध्ये पदरामध्ये येऊन पडलं. पाहिलं लेकराचं मस्तक तुटलेलं. आईनं हंबरडा फोडला. खूप रडायला लागली माता पार्वती. एकच हट्ट धरला, माझं लेकरू जिवंत करून द्या. कारण लेकरासाठी आईचा जीव एवढा कासावीस होत असतो. संततीपेक्षा एका स्त्रीला दुसरं काहीच प्रिय नाहीये, तिची लेकरं जास्त प्रिय असतात. माया मंदिर हलाले लागे कळस फुटाया, माया मंदिर हलाले लागे कळस फुटाया, आज धायाळ पक्षिणी जाई पिलाना भेटाया, आज धायाळ पक्षिणी झाला, माझं लेकरू जिवंत करून द्या. भगवान शंकरानं विचार केला, ही रडते तोपर्यंत ठीक आहे, ही जर रागात आली तर ती आपलंही ऐकत नाही. हा अनुभव असेल तुम्हाला. वरुड तुम्हीच कीर्तन ऐकताय ना. ती रडते तोपर्यंत ठीक आहे, पण ती जर रागात आली तर ती कुणाचंच ऐकत काय. मोकळ्या मनानं उत्तर देताय तुम्ही. कुणाचंच ऐकत नाही ती. भगवान भोलेनाथ म्हणतात काही करून आता हे पोर जिवंत करून दिलं पाहिजे. नंदी महाराजांना सांगितलं, नंदी बाबा जा, माणसाचं असेल पशुचं असेल जे बाळ आईपासून दूर आणि उत्तर दिशेला डोकं करून झोपलं असेल त्याचं मस्तक कापून आणा. कीर्तनातून तुम्हाला बऱ्यापैकी शास्त्र, आपल्या परंपरा, आपली संस्कृती, आपण काय जगलं पाहिजे सगळ्या गोष्टी ऐकायला मिळणार आहेत. त्याच्यामुळे पाणी कसं पडतं त्या बकेटमध्ये ते न पाहता तुम्ही
इकडे मी काय बोलते तिकडे लक्ष द्या. विठ्ठला विठ्ठला जे बाळ उत्तर दिशेला डोकं करून झोपलं असेल त्याचं मस्तक कापून आणा. नंदी महाराज आले अरण्यामध्ये. एक हत्तीचं पिल्लू उत्तर दिशेला डोकं करून झोपलं होतं. जरा समजदार माणसं, शहाणी माणसं तुम्ही माझ्या समोर आजूबाजूला आहात, जरा आठवून सांगा मला, आपली जुनी माणसं आपल्याला उत्तर दिशेकडे डोकं करून झोपू देतात का? नाही. का तुम्हाला माहितीच नाहीये? जुनी लोक उत्तर दिशेला डोकं करून झोपू देत नाहीत. उत्तरेकडे डोकं करून झोपलं तर उठताना आपलं तोंड दक्षिणेला होईल. दक्षिण दिशेकडे तोंड करून उठावं ही आपली परंपरा नाहीये, हे आपल्या संस्कृतीत नाही. मग उत्तर दिशेला डोकं करून न झोपण्या पाठीमागे एवढंच कारण आहे का? मी एका श्रेष्ठ संताच्या मुखातून ऐकलेलं आहे की आपल्या देशाची भौगोलिक रचना अशी आहे, आपण जर उत्तरेकडे डोकं करून झोपलो तर आपल्याला मेंदूचे आजार, ब्रेन ट्यूमर किंवा मेंदूमध्ये रक्तस्राव असे भयंकर आजार होण्याची शक्यता आहे. म्हणून आपल्याकडे उत्तरेला डोकं करून झोपू देत नाही, कारण आपल्या देशाची भौगोलिक रचना तशी आहे, स्थिती तशी आहे की आपण उत्तरेकडे डोकं करून झोपलो तर आपल्याला ब्रेनचे आजार होऊ शकतात. त्याच्यामुळे जुनी माणसं त्यांना कारण नाही सांगता येत, पण शास्त्र सांभाळतात. उत्तरेकडे डोकं करून झोपायचं नाही. मग शंकरांना सांगितलं, जो उत्तर दिशेला डोकं करून झोपला असेल त्याचं मस्तक कापून आणा. हत्तीचं पिल्लू कापलं मस्तक आणि बसवलं. आता गणपती बाप्पांना मस्तक बसवलं, बाप्पा उठून उभे राहिले, पण माता पार्वती म्हणतात याला कोण देव म्हणाल? एवढं मोठं लांब सडक नाक, तुटलेला दात, भुंग्यासारखे डोळे, मोठे मोठे कान, सुटलेलं पोट, अब्रगब्र शरीर, सुटलेल्या पोटाचा, तुटलेल्या दाताचा, आखूड बोटाचा, उंदरावर बसलेल्या सुपासारख्या कानाचा, भुंग्यासारख्या डोळ्याचा, अजिबात दिसायला सुंदर नाही. गणपती बाप्पा सुंदर दिसायला सुंदर आहेत का? म्हणजे आपल्याला सवय लागली तो भाग वेगळा, पण खरंच अभ्यास करा. उगी एखादा लांब नाकाचा माणूस असो, एवढं लांब नाक, त्याचे भुंग्यासारखे डोळे, असे असे कान मोठे मोठे आणि दात बाहेर आलेले असला माणूस सकाळी उठल्या उठल्या त्याचं तोंड पाहा वाटतं का? माणूस, मी गणपतीचं नाही सांगत तुम्हाला, तसा विचित्र माणूस दिसला आपल्याला तर चांगलं वाटतं का? नाही, तसलं तोंडच पाहा वाटत नाही. मग कधीतरी जरा विचार करून पहा, गणपती बाप्पाचं तसंच आहे. एवढी मोठी सोंड आहे, भुंग्यासारखे डोळे आहेत, मोठे मोठे कान आहेत, तुटलेला दात आहे, तरी पहिला मान आहे गणपती बाप्पांना. माता पार्वती म्हणतात अब्रगब्र शरीर अजिबात दिसायला सुंदर नाही, आणि असंही लेकरू माझं आता विद्रूप दिसू लागलंय, याला देव कोण म्हणल? याच्या मंदिरात कोण जाईल? याच्याशी मैत्री कोण करेल? याच्याशी गप्पा कोण मारल? याच्याशी कोणी बोलणारच नाही, जमणार नाही, तो पुढचा विषय राहिला. याच्याशी कोणी बोलणार नाही, याला देव पण याचं जिवंत राहणार नाही. काय करावं? रडू नको पार्वती, मी सांगतो. 33 कोटी देवांची पूजा असेल किंवा विश्वातली कुठली पूजा असेल, त्या सर्व पूजेमध्ये पहिला पूजेचा मान तुझ्या मुलाला असेल, भगवान गणेशाला. तो पहिला पूजेचा मानकरी असेल आणि ती पूजा त्याची केली की पुढच्या पूजेसाठी तो सिद्धिविनायक असेल. हे भगवान गणेशाला भगवान शंकरानं वरदान दिलं आणि आज सारं जग म्हणतंय अष्टविनायका तुझा महिमा कसा, अष्टविनायका तुझा महिमा कसा, दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा.
नायका तुझा महिमा कसा, दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा, अष्टविनायका तुझा महिमा कसा। भगवान गणेशजीला पहिला पूजेचा मान प्राप्त झाला। ही कथा सर्वांना परिचित आहे। परत कुठे ऐकायला मिळेल का नाही म्हणून आणखी एक भाग सांगते तुम्हाला। भगवान गणेशजीला पहिला पूजेचा मान प्राप्त झाला। याच्या अनेक कथा आहेत, अनेक कथा। एक आणखी सुंदर कथा सांगते। गणपती बाप्पा आणि कार्तिक स्वामी या दोघांना बोलावलं भगवान शंकरानं। शंकरजी म्हणतायत, बाळांनो तुम्ही माझी मुलं आहात म्हणून तुम्हाला मान मिळावा हे मला पटत नाही, तुम्ही तुमच्या कर्तृत्वानं मान मिळवला पाहिजे। मुलं म्हटली, बाबा आम्ही काय करावं की जेणेकरून तुमचं समाधान होईल आणि आमच्या कर्तृत्वानं आम्हाला मान मिळेल। शंकरानं सांगितलं, बेटा जो पृथ्वीला 3 प्रदक्षिणा करून येईल त्याला सगळ्या देवांमध्ये मान प्राप्त होईल। सांगेपर्यंत दम कार्तिक स्वामी पळतच सुटले। बऱ्याच लोकांना नीट ऐकून नाही घ्यायचं, फक्त पळतच सुटायचं। आजची सवय आहे बऱ्याच लोकांना, अरे ऐकून घ्या, काय ऐकून घ्या, गेले तोपर्यंत। तर व्यवस्थित ऐकणं आणि त्याच्यावरती मार्ग काढून मग प्रवास करणं, अशी माणसं यशस्वी होत असतात। कार्तिक स्वामी मोरावर बसले निघाले। बाप्पा विचार करायला लागले, म्हणजे आपल्या दादाची गाडी हायफाय आहे आणि आपली गाडी म्हणजे 3 चाकाचा रिक्षा आहे। दादाच्या इनोवा गाडीला, फॉर्च्युनर गाडीला आपला रिक्षा ओव्हरटेक करू शकत नाही। काय करावं आता? मग बाप्पांनी शक्ती नाही युक्तीचा प्रयोग केला। दादा गेले पृथ्वीला प्रदक्षिणा मारायला आणि बाप्पानं तिथंच कैलासाला प्रदक्षिणा मारायला चालू केलं। कैलासाला चक्कर मारतायत। शंकरानं वरून विचारलं, बाप्पा काय चाललंय? पप्पा थोडं थांबा, आलोच मी। 3 चक्कर मारून भगवान गणेशजी शंकर भगवंताकडे आले। बाबा पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य आणि तुमच्या प्रदक्षिणेचं पुण्य जर एक असेल तर सगळ्या देवामध्ये पहिला मान मला द्या। एवढं हुशार लेकरू बापाला विचारात टाकलं। ब्रह्मदेवाला बोलावलं, ब्रह्माजी माझं लेकरू जे बोलतंय ते बरोबर आहे का सांगा। माझ्या प्रदक्षिणेचं पुण्य आणि पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य जर एक असेल तर गणेशाला मान द्यावा लागेल। ब्रह्माजीनं वेद चाळले आणि मग ब्रह्माजीनं सांगितलं, हो भोलेनाथ तुमच्या प्रदक्षिणेचं पुण्य आणि पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य एकच आहे। गणपती बाप्पाला मान देऊन टाकला। तेवढ्यात कार्तिक स्वामी आले। बाबा पृथ्वीच्या 3 प्रदक्षिणा केल्या मी, बाळा पण गणेशानं मान मिळवला ना। हे ऐकून कार्तिक स्वामी रडायला लागले। माता पार्वती आली। आईला सगळी लेकरं सारखी असतात। माता पार्वतीनं सगळं काय घडलंय तिथलं ते समजून घेतलं। एक लेकरू हसतय, एक लेकरू रडतय। माता पार्वती शिवजीकडे आल्या, भोलेनाथ एका लेकराच्या गालावर हसू आणि एकाच्या गालावर आसू ही गोष्ट काही मला पटत नाही। तुम्हाला जर पहिला पूजेचा मान पृथ्वी प्रदक्षिणा करणाऱ्यालाच द्यायचा होता तर तुम्ही गणेशाला सुद्धा पृथ्वी प्रदक्षिणेलाच पाठवायचं होतं। कार्तिकला पृथ्वी प्रदक्षिणेला पाठवलं आणि गणेशानं तुम्हाला मारलेली चक्कर त्याला तुम्ही इक्वल समजून, बरोबर समजून गणपतीला तुम्ही पहिला मान दिला। हा पार्वती पण गणेशानं बुद्धी चालवली। काही असेल म्हणे, पळवायचं होतं तर दोघांनाही पळवायचं होतं। एकानं इथं चक्कर मारली आणि एकाला पार पृथ्वी फिरवायला पाठवलं, हे बरोबर नाही। पार्वती गणेशानं मला प्रदक्षिणा घातली, ठीक आहे भोलेनाथ, आज गणेशानं तुम्हाला प्रदक्षिणा घातली, मान मिळवला, पण मला दोन्ही लेकरं सारखी आहेत। मी पार्वती तुमची अर्धांगिनी, कार्तिक आणि गणेशाची आई आज सांगते, इथून पुढे भोलेनाथ तुम्हाला कोणी पूर्ण प्रदक्षिणा घालणार नाही। ही तुमची पहिली आणि शेवटची प्रदक्षिणा असेल। महादेवाला पूर्ण प्रदक्षिणा कधीही घालायची नाही। महादेवाला जर पूर्ण प्रदक्षिणा केली तर आपल्याला पुण्य नाही पण दोष लागतो। महादेवाला पूर्ण प्रदक्षिणा नसते।
आणि कधी कुठल्या मंदिरात गेलात दर्शन घेण्यासाठी तर देवांचं समोरूनच दर्शन घ्या. काही लोकांना मंदिराला फेरा मारताना मंदिराच्या मागे डोकं लावायची सवय आहे. डोकं भगवंताच्या चरणावर टेकवा. पाठीमागनं कधीही मंदिराच्या पाया पडत नसतात. समोरून दर्शन घ्यायचं. आणि महादेवाच्या मंदिराला तर कधी प्रदक्षिणा घालायची नाही. शंकराच्या पिंडीलाही कधी प्रदक्षिणा घालायची नाही. माता पार्वतीने सांगितलं आजपासून तुम्हाला कोणी पूर्ण प्रदक्षिणा करणार नाही. पण स्वामी एवढ्यावर माझं समाधान नाहीये. तुम्ही गणपतीला जसा सर्व पूजेमध्ये मान दिला तसा माझ्या कार्तिकाला पण मान द्या. ठीक आहे पार्वती, प्रत्येक पूजेमध्ये गणेशाचा मान असेल. सुपारीचं स्वरूप हे गणपती असेल, म्हणजे सुपारी जे असेल ना ते गणपतीचं रूप असेल. पण फक्त सुपारी मांडून कधी गणपती सिद्ध होत नसतो. त्याच्यासाठी चौरंगावरती अगदी राशीची आखणी असते, नवग्रहांची आखणी असते. रास घालणं, नवग्रहांची आखणी करणं, कलश मांडणं, त्याच्यावर आंब्याची पानं, तो पाण्याचा तो तांब्या आहे त्याच्यामध्ये पाणी भरलेलं 1 रुपयाचा सिक्का, लवंग हे सगळं टाकून त्याच्यावर नारळ, असा कळस मांडल्यानंतर खारीक, वाटी, सुपारी आणि असा जो गणपती आहे सुपारीचा, तर तो गणपती पूजेस पहिला पूजेस मान त्याला असेल. पण कधी कलश ठेवल्यानंतर. पार्वती जी सुपारी असेल तो तुझा गणेश असेल आणि त्या सुपारीला सिद्धता येण्यासाठी गणेशाचं रूप प्राप्त होण्यासाठी जो कळसातला नारळ असेल तो तुझा कार्तिक असेल. दोघांनाही मान दिला तेव्हा माता पार्वती खुश झाल्या. मग आपल्याला 10 दिवसाचा गणपती बसवायचा असेल किंवा घरात सत्यनारायणाची पूजा असेल किंवा कुठली पूजा असेल, वास्तुशांतीची पूजा असेल, तर प्रत्येक पूजेमध्ये कलश स्थापना आणि मग गणपती बाप्पांची पूजा हे दोन्ही जोडूनच आहेत. दोघांना अजिबात वेगळं वेगळं केलेलं नाहीये. अशी भगवान गणेशाच्या पहिल्या पूजेची कथा ही वेगळ्या वेगळ्या रूपानं वेगळ्या वेगळ्या स्वरूपानं आपल्याला ऐकायला मिळते. विठ्ठल विठ्ठल काही गोष्टी फार मला गरजेच्या वाटतात त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते. आपल्या घरामध्ये प्रवेश करताना प्रवेशद्वाराला दरवाजावर किंवा दरवाजाच्या वरती चौकटीवरती तुम्ही फरशीमध्ये जर गणपती बसवला असेल किंवा गणपतीची फरशी तुमच्या घराला असेल लावलेली अगदी प्रवेशद्वारालाच, तर एक काळजी घ्या. दरवाजावर गणपती असेल, वरती फरशीवर गणपती असेल, असू द्या, चांगली गोष्ट आहे. पण दरवाजाचा जो समोरचा भाग आहे, आपण लगेच प्रवेश करताना गणपती दिसतो आपल्याला दरवाजावरती, तर आतमध्ये गेल्यावर दरवाजाच्या मागच्या बाजूने सुद्धा एक गणपतीचं चित्र लावून टाका. का लावा, कशासाठी लावा याची कारण ऐकून चिंतन करण्यापेक्षा तुमच्या भल्याचं, तुमच्या कल्याणाचं, तुमच्या फायद्याचं सांगते की भगवान. मग आपल्या गावात तर कोणीच बसत नाही गणपतीच्या पाठीमागे. मी आपल्या गावातलं काहीही सांगत नाही. जे काही सांगणार ते दुसऱ्या गावातलं सांगणार. हा, इथं आहे तोपर्यंत दुसऱ्यांचं सांगायचं, आपलं काही सांगायचं नाही. तर मला सांगायचं एवढंच आहे की भगवान गणेशजी ही सिद्धिविनायक भगवान आहे, यश देणारे देवता आहे, बुद्धीची देवता आहे. ज्या घरामध्ये गणपती बाप्पांची सातत्यानं पूजा असते त्या घरामध्ये लक्ष्मीचा वर्षाव असतो. ते माणसं सारखी उद्योगात असतात आणि म्हणून गणेशाचं पूजन केलं पाहिजे. लहान लेकरं बुद्धिमान व्हावीत असं जर वाटत असेल तुम्हाला, तर लहान लेकरांना गणपती बाप्पांची सेवा, गणपती बाप्पांचं स्तोत्र, भगवान गणेशाची स्तुती तुम्ही त्यांना करायला लावा. गणपती बाप्पांचं ध्यान करायला सांगा. हळूहळू गणेशाच्या उपासनेनं त्यांची बुद्धी एकाग्र होईल. बुद्धी सगळ्यांना सारखी असते, फक्त ज्याची एकाग्र असते ती माणसं यशाच्या शिखरावरती जात असतात. ज्यांची बुद्धी जास्त विचलित आहे तर ती माणसं झटपट असं यश त्यांना प्राप्त होत नाही. तर एकाग्रता प्राप्त होण्यासाठी भगवान गणेशाच्या उपासनेचा खूप मोठा असा फायदा होतो. विठ्ठल विठ्ठल आता गणपती बाप्पांबद्दल बऱ्यापैकी चांगली महत्वाची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली. आता अभंगात जगद्गुरु तुकोबराय काय सांगतात त्याच्यावरती चिंतन करायचं आहे. अभंग आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आणि जगद्गुरु तुकाराम महाराज हे साधारण संत नाही आहेत.
अगदी तुकोबारांच्याकडे पाहावं एखाद्या साधकाने आणि सहज त्याच्या तोंडातून निघावं, तुकिता तुलनेसी ब्रह्मच तुकासी आले, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. महाराज स्वतः सांगतात, देव पहावयासी गेलो, देव पहावयासी गेलो, देव होवनिया ठेलो, हो देव होवनिया ठेलो, देव माझा देवाचा, देव माझा अधिकारी संत जगद्गुरु तुकोबाराया, जगद्गुरु तुकाराम महाराज अगदी परमार्थाच्या पथावरती चालत असताना महाराजांच्या एक गोष्ट लक्षात आली. परोपकाराय वहन्ति नद्या, परोपकाराय फलन्ति वृक्षा, परोपकाराय दुहन्ति गावा, परोपकाराय मिदं शरीरम. साधना करत असताना, अध्यात्म पथावरती चालत असताना महाराजांच्या लक्षात आलं की हे जीवन, हे शरीर परोपकारासाठी प्राप्त झालेले आहे. आपण आपल्या जीवनामध्ये परोपकार करावा आणि या परोपकाराचं महत्व जगालाही पटवून द्यावं. मोठी मोठी संत मंडळी जगात उगीच मोठी झालेली नाहीयेत. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये परोपकार हे खूप मोठं साधन सांभाळलं. महाराजांनी विचार केला, या परोपकारातून काय प्राप्त होईल आपल्याला. आपण जर स्वतः ठरवलं मला पुण्यवान व्हायचंय, पुण्य मिळवण्यासाठी सगळ्यात सोपं साधन पुण्य ते परोपकार. तुम्हाला जर पुण्यवान व्हायचं असेल तर आपण आपल्या जीवनामध्ये परोपकार केला पाहिजे. जी माणसं स्वतःच्या जीवनामध्ये दुसऱ्यावरती सतत उपकार करत राहत असतात ना, अशी माणसं जगाच्या पाठीवर फार श्रेष्ठ असतात. त्यांचं स्थान फार उंच असतं आणि समाजाच्या अंतःकरणामध्ये, जगाच्या अंतःकरणामध्ये, जनमानसाच्या मनामध्ये या लोकांचं स्थान देवा एवढं श्रेष्ठ असतं. पण त्याच्यासाठी, त्या उंचीला जाण्यासाठी, तेवढा आपण आपल्या जीवनामध्ये मान मिळवण्यासाठी, सगळ्यांच्या मनामध्ये आपलं स्थान निर्माण करण्यासाठी आपल्याला एकच करावं लागेल. काय? परोपकार. महापरोपकार तुम्हाला तर मी समजावून सांगणारच आहे. लक्षात घ्या, परोपकार ही माणसाला देव बनवणारी गोष्ट आहे. माणसाला देव बनवणारी गोष्ट आहे. जीवाचं महत्व वाढवणारी गोष्ट आहे. एक उदाहरण सांगते मी तुम्हाला, परोपकार किती महान आहे, किती श्रेष्ठ आहे. एक उदाहरण सांगते, लक्ष देऊन ऐका. काही संत मंडळी खूप मोठा यज्ञ करत होती
यज्ञामध्ये सगळे मंत्र उच्चार करतायत, अगदी पूर्णाहुती आलेली आहे त्या यज्ञाची. सगळ्या माझ्या ताईंनी लक्ष देऊन ऐका बरं, कारण परोपकाराचा खूप मोठा भाग माझ्या माई माऊलींच्या हातामध्ये असतो, त्यांच्या अंतकरणामध्ये असतो, त्यांच्या व्यवहारात असतो, त्यांच्या जगण्यात असतो, त्यांच्या वागण्यात असतो. सगळी संत मंडळी मोठा यज्ञ करत होती. यज्ञाची पूर्णाहुती आलेली आहे आणि पूर्णाहुतीला खिरीचा प्रसाद बनवायचा आहे, खीर बनवायची. आणि खीर बनवायची आहे. एका माणसाला सांगितलं, बाबा अरे तू खीर बनव, आम्ही इकडे यज्ञ पूर्ण करतो, तू खीर बनव. त्या माणसानं दूध आणलं, तांदूळ आणले, रवा आणला, इलायची आणली, खोबऱ्याचा कीस आणला, काजू, बदाम, मनुका, पिस्ता, पिठी साखर, हे सगळं तो घेऊन आला. खीर सुगंधित आणि चविष्ट बनवण्यासाठी जेवढी काही सामुग्री लागते त्यानं ती सगळी जमा केली. त्याला आता खीर बनवायची. पण गंमत अशी झाली, खिरीचं सामुग्री जमा करत असताना कुठून एक साप आला आणि त्या सापानं त्या दुधामध्ये विषाची गरळ टाकली. हे कुणालाच माहिती नाही का त्या दुधामध्ये विष पडलंय म्हणून. सगळे संत मंडळी तर त्या यज्ञामध्ये मंत्रोच्चार समिधा टाकत होते, मंत्रोच्चार करत होते. इकडे हा माणूस खीर बनवण्याची त्याची गडबड चालू होती. कुठून साप आला आणि त्या सापानं त्या दुधामध्ये तोंड घातलं, विषारी दूध झालं. हे त्या माणसाला माहीतच नाही. त्यानं खीर बनवली पण सगळी खीर विषारी होती. आता फक्त नैवेद्य दाखवायचं आणि सगळ्यांनी प्रसाद घ्यायला बसायचं एवढंच राहिलं होतं. कुणीच पाहिलं नाही, पण एका बेडकानं पाहिलं. बेडूक, तो बेडूक त्याचा जीव कासावीस व्हायला लागला. त्याच्या लक्षात आलं हे दूध विषारी आहे, ही खीर विषारी आहे. हे सगळे बिचारे साधू संत मंडळी ही खीर खातील, मरतील बिचारी. मी कसं सांगू यांना खीर खाऊ नका म्हणून. तो ओरडायला लागला, डराव करायला लागला. पण त्याची भाषा कुणाला कळते? बेडकाची भाषा कुणाला कळना. त्याचा जीव कासावीस होतोय, त्याला काही मार्ग सापडना की कसं थांबवू यांना, की खाऊ नका हे मी कसं सांगू त्यांना. त्या बेडकानं विचार केला, म्हणे माझी भाषा तर कळत नाही. आता जर मी काही तातडी केली नाही तर सगळे मरतील, खीर खातील, विषारी खीर आहे, काय करू? बेडकानं विचार केला, असंही जगून जगून महिना, 2 महिने, 4 महिने जगल मी. आणि काय म्हणून जगल? बेडूक म्हणूनच जगल. मग असाही बेडूक म्हणून जगलो तर डराव करण्यापलीकडं, या चिखलातून त्या चिखलात जाण्यापलीकडं असं काही वेगळं जग मी माझं निर्माण करू शकत नाही. आणि माझ्या जीवनात अशी काही मी क्रांती करणार आहे. पण या सगळ्या संतांना वाचवण्यासाठी मी जर या खिरीमध्ये उडी मारली तर मी मरल, पण हे सगळे वाचतील आणि यांना वाचवण्याचं पुण्य मला मिळालं. हा विचार कोणी केला? बेडकानं केला. हा विचार बेडकानं केला दुसऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी. हा विचार माणसानं सुद्धा केला पाहिजे. म्हणजे आपण मरावं दुसऱ्याला जगवावं असं नाही, पण चांगुलपणाचा जो विचार आहे एक बेडूक करतोय. त्या बेडकानं विचार केला, असंही जगून मी काय बेडूक म्हणूनच जगणार आहे, 4-6 महिने जगल जास्तीत जास्त. मग बेडूक म्हणून जगण्यापेक्षा यांच्यासाठी जर जीव दिला तर हे वाचतील बिचारे सगळे. खरं सांगते तुम्हाला, त्या बेडूकनं, त्या बेंडकीनं काहीच विचार केला नाही आणि त्या उकळत्या खिरीमध्ये धडामकन उडीस मारली. बेडकी त्या खिरीमध्ये पडली. अरे बेडूक पडला, खीर खराब झाली. सगळी माणसं त्या खीर बनवणाऱ्याला बडबड करायला लागले. माझ्या ताईंनो, घरात कधी सुनबाईच्या हाताने दुधाचा तांब्या पडला, तेलाची किटली सांडली, भाजीचं पातेलं पडलं तर तिला कुरकुर करू नका. कारण कधी कधी एखादी गोष्ट घडली आपल्या हातनं तर त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण असतं आणि जे कारण असतं ते आपल्या भल्याचंच असतं. त्याच्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीवरनं हे सांडलं, ते नासलं, ते खराब झालं, याच्यावरनं घरात वाद करायचा. बोलत नाही तुम्ही? करायचं नाही. महिलांनीच फक्त उत्तर द्या. तर वाद करायचं नाही त्या कारणावरनं. का? त्याच्या पाठीमागे काहीतरी आपलं भलं ठरलेलं असतं. म्हणून तो हे सांडलं, दूध सांडलं, 40 रुपये लिटर दूध आहे, काही कळतं नाही तुला?
सुनाला बडबड करायची नाही, याचा अर्थ सुनांना जाणीवपूर्वक उद्यापासून तेल पालथं करायचं असलं काही करायचं नाही. चुकून जर घडलं तर त्याच्यावरनं घरात कधी चिडचिड करायची नाही, कारण ते घडण्या पाठीमागे काहीतरी आपलं भलं असतं. बेडूकनं उडी मारली, सगळे बडबड करायला लागले, अरे खीर खराब झाली, खीर खराब झाली. बेडूक पडला, एक खड्डा खोदला आणि त्या खड्ड्यामध्ये खीर टाकून दिले. आता तर प्रसाद वगैरे काही कुणाला भेटला नाही, त्यांना वाटलं प्रसाद मिळाला असता, काहीतरी झालं असतं, पण त्यांचा जीव वाचला हे त्यांना माहिती नव्हतं. त्या बेडकानं त्याच्या जीवनामध्ये हा खूप मोठा परोपकार केला, खूप मोठा. जिथे स्वतःच्या प्राणाची बाजी लावून दुसऱ्याचे प्राण वाचवले, हा काही साधा परोपकार आहे का? त्या बेडकाकडनं परोपकार घडला, एवढं पुण्य झालं त्या बेडकाचं. असंही बेडकाच्या योनीमध्ये अजून 2 महिने राहून तेवढं पुण्य त्यानं कमावलं नसतं, पण त्याला एवढं पुण्य प्राप्त झालं, एवढं पुण्य प्राप्त झालं की तो बेडूक साक्षात विष्णू भगवंताच्या अंगाचं जे चंदन आहे त्या चंदनापासून त्यानं एका मुलीच्या रूपामध्ये ते प्रगट झालं. विष्णूची मुलगी म्हणून ते जन्माला आलं. ते बेडूक मागच्या जन्मातली बेडकी ती नारायणाची कन्या म्हणून प्रगट झाली देवाच्या अंगाच्या चंदनापासनं. आता नारायणाची मुलगी आहे, काही कमी सुंदर असेल का? अप्रतिम सुंदर होती आणि चंदनापासून निर्माण झाली होती म्हणून तिचं शरीर शीतल होतं, सुगंधित होतं, अप्रतिम सुंदर होती. तिचंच नाव मंदोदरी. मंदोदरी. कोणी म्हणतात ती मय नावाच्या राक्षसाची मुलगी होती त्याची, पण विष्णूनच त्याला सांभाळायला दिलेली होती, ती त्याच्या पोटी जन्माला आलेली नव्हती. नाही तर एखाद्या राक्षसाच्या पोटी एवढी सुंदर मुलगी जन्माला आहे ना, राक्षस काय दिसायला सुंदर थोडेच असतात. त्या राक्षसाच्या पोटी एवढी सुंदरी कशी जन्माला येईल? ती साक्षात नारायणाची कन्या होती म्हणून ती सुंदर होती. नारायणानं तो मय राक्षस, तो धार्मिक होता राक्षस, पण तो देवधर्माला मानणारा होता, धार्मिक होता, म्हणून त्याला ती मुलगी सांभाळायला दिली होती. ती रावणाची पत्नी. त्या मंदोदरीचं एक वैशिष्ट्य सांगते तुम्हाला. आपण जर अंगावर सोनं घातलं तर सोन्यात मळ चढतो, आपल्या अंगावरच्या सोन्यात मळ चढतो, पण ती मंदोदरी एवढी विशेष होती. मंदोदरी आई, तिनं जर अंगावर सोनं घातलं तर सोन्यातला मळ निघून जात होता, सोन्यातला मळच निघून जात होता. हे तिचं वैशिष्ट्य, हे तिची खासियत. एका बेडूकला नारायणाची कन्या होण्याचं भाग्य प्राप्त झालं. कोणतं पुण्य? परोपकार, फक्त परोपकार. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण परोपकार करत चला. कोरभर अन्नदान करण्याचा, ओंजळभर धान्य दान करण्याचा. कधी आली नाही लेकर आपल्याकडे वर्गणी मागायला? लखपती आहोत आपण, अरबपती आहोत, त्या गोष्टी बाजूला ठेवा. आपण 11 रुपये, 100 रुपये, 1000 रुपये जे आपल्या इच्छानुसार देऊ शकतो, चांगल्या कामाला देत चाला. जमते ती सेवा करत चाला. तांब्याभर पाणी, कपभर चहा, थकल्या भागलेल्याला एक शब्दाचा आधार, या सगळ्या परोपकाराच्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या आपल्या जीवनात करत चाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं काय? महाराजांनी परोपकारच केला. महाराजांच्या अगोदर कितीतरी सरदार होते, या मातीवर शासन गाजवत होते. अगदी त्या काळातले जे काही इस्लामी राजवट असेल त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या छत्राखाली त्यांनी सगळ्यांनी ठरवलं असतं तर 150 वर्ष गुलामगिरी सहन करायची वेळच आली नसते आपल्यावरती. पण नाही कळालं कुणाला की आपण आपल्या जीवनामध्ये या रंजल्या गांजल्या माणसांच्या जीवनातलं दुःख बाजूला करावं आणि यांच्या जीवनामध्ये स्वातंत्र्याचा, अगदी स्वातंत्र्याचं दान आपण यांना द्यावं, हा विचारच त्यांच्या मनात कधी आला नाही. पण तो विचार छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये आला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकांच्या जीवनातली जी 150 वर्षाची गुलामगिरी आहे ते संपवण्याचं काम करून त्यांना स्वतंत्र काय असतं, जगण्याचं स्वातंत्र्य काय असतं ते दान देण्याचा उपकार छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला आहे. म्हणून महाराजांचं नाव तुमच्या माझ्या अंतःकरणावरती कोरलेलं आहे. परोपकार ही जगातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे, सगळ्यात मोठी गोष्ट. म्हणून आपल्या जीवनाचं जर महत्व वाढवायचं असेल, कोणी म्हणतात ताई आजकाल लोकांना उपकाराची जाणीवच नाही. लक्षात घ्या, कधीतरी आपण भगवद्गीतेचा अभ्यास केला पाहिजे.
फळाची अपेक्षा न ठेवता आपण जर आपली कर्म चांगली करत राहिलो, भले माणसानं आपण केलेल्या उपकाराची जाणीव न ठेवू द्या, जगाचा बाप त्या आपण केलेल्या उपकाराची जाणीव ठेवून आपल्या जीवनामध्ये काहीतरी चांगलं ना चांगलं करत असतो. या गोष्टीवर माणसानं विश्वास ठेवला पाहिजे. परोपकार ही जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आपल्या व्यक्तिमत्वाची जर उंची वाढवायची असेल तर आपण आपल्या जीवनामध्ये परोपकार हे साधन सांभाळलं पाहिजे. हे तुकोबारायांच्या लक्षात आलं. मग महाराजांचं लक्ष गेलं संत परंपरेकडे. अरे संत महापुरुष एवढ्या उंचीवर पोहोचले, काय केलं या लोकांनी यांच्या जीवनामध्ये? तर परोपकार केला. कोणीतरी विचारलं म्हणे महाराज काय उपकार केला हो संतांनी समाजावर? महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात संतांचे उपकार सर्व गायक वादकांसाठी आपण टाळी वाजवू. फार सुंदर, फार सुंदर. काय सांगू आता संतांचे उपकार, माझा निरंतर जागवी. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, मी काय सांगू बरं संतांचे उपकार. एक उपकार नाही, त्यांचे अनंत उपकार आपल्यावरती आहे. काय सांगू आता संतांचे उपकार. उपकार ही संकल्पना अजून आपल्याला कळावी याच्यासाठी एक उदाहरण सांगते. उदाहरण सर्वांच्या परिचयाचं आहे. याच्या अगोदर कधीतरी आपण ऐकलेलं असेल, पुन्हा एकदा ऐका. एक शेतकरी गृहस्थ, उपकार आणि अपकार या दोन गोष्टी आपल्याला कळाव्या त्याच्यासाठी उदाहरण सांगते. एक शेतकरी गृहस्थ आपली 2 तरणी गोरी बैलगाडीला जुंपून शेतामध्ये निघाला. तरण्या गोऱ्यांना काही शिस्तीमध्ये चालायची सवय नसते. खोदाडा 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 शेतामध्ये गेला. त्यानं दिवसभर शेतातलं काम पाहिलं. पुन्हा ती गोरी बैलगाडीला जुंपली आणि गावाकडे निघाला. तशी ती गोरी वदडा खोदडा 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 पुन्हा गावाकडे निघाली. पण जसं गाव जवळ आलो तशी ती बैल सुसाट पळायला लागले. आपल्याकडे एक म्हण आहे पहा, गाव जवळ आलं की बैल येड्यासारखी करतात, माहेरचं कुणी आलं की महिला मंडळ येड्यासारखं करतात, आणि पाहुणे घरात आले की लेकरं उलट्याच उड्या मारतात. ते का तशा उड्या मारतात त्याचं उत्तर अजून सापडलेलं नाही. पाहुणे नसताना देवासारखी बसतील आणि पाहुणे घरात आले की तोंडावरच उड्या मारतील. ती अशी उडी आहे ना, त्याला कोणती उडी म्हणतात? कोलांटी उडी. हा, तर त्या
उडी मारा ना, कमी काय उडीच्या विरोधात नाही बरं, पण आई जवळ उडी मारा, वडिलांच्या जवळ उडी मारा, काही लेकर पाहुण्याच्या थोबाडावरच उडी मारतात. त्यात म्हातारा पाहुणा असं 2 दात हालायला लागलेले धडाम करून लेकर उडी मारतात. लेकर खूप गडबड असते पाहुण्या घरात आले की लेकरांची, इकडं जा तिकडं जा, घरातल्या वस्तू दाखवायला आण, पा आमच्याकडं काय ते तुटलेले ट्रॅक्टर, त्याचं एक चाक बाजूला गेलेलं है ना, सोंड तुटलेला हत्ती, काय 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 त्या पाहुण्याच्या समोर त्यांना म्हणतात आमच्याकडे आहे का, आमच्याकडे कसं आहे, तुमच्याकडे आहे का. लेकरं अवघड असतात. तर पाहुणे घरात आले की लेकरं उड्या मारायला लागतात. तसं गाव जवळ आलं, बैल सुसाट पळायला लागले. एवढी बैल पळायला लागली की बैलाच्या नाकातली व्यसन तटकन तुटली. गाडीवरचा ताबा सुटला, माणूस घाबरला. गाडी वेगात पळते, ती गाडी काही थांबना. आणि मग रस्त्यावरचीच माणसं म्हणायला लागली, ए दादा जरा गाडी दमानं चालव. अरे भैया भैया गाड़ी धीरे 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 आ रे, ओ धीरे 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 आ रे, धीरे 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 आ रे, गाड़ी धीरे 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 आ रे, गाड़ी धीरे 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 आ रे, गाड़ी धीरे 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 जोरात टाळी. फार सुंदर, फार सुंदर. गाडी तेरी रंग बिरंगी, बैल तेरे गुलजार रे, हरने वाला छेल छबेना, बैठने वाला लाल रे. भैया 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 भैया
गाडी धीरे 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 रस्त्यावरचे लोक सांगत होते, हे दादा अरे जरा गाडी दमानं चालव तुझी. तो म्हटला मला गाडी दमानं चालवायची पण बैलाच्या नाकातली व्यसन तुटली. तुम्हीच बाजूला सारखा. लोक थोडे समजदार होते बरं, वरुड मधली होती. रस्त्यावरनं बाजूला गेली पण गाडी जशी गावच्या विशीत आली, विशीत होती शांता काकू. काही लोकांना फक्त नावानं गुणवान असतात, म्हणजे फक्त नाव त्यांचं छान, नाव शांताबाई, पण बिचारीला भांडण केल्याशिवाय खाल्लेलंही पचत नाही. नाव गंगाधर आणि आंघोळ नाही महिनाभर. नाव दीपक, त्याला दिवसा दिवा लावून पाहावं लागतं, एवढा काळा. आपल्याकडे दीपक आहे का कोणी? पण मी वरुड मधलं काही सांगणार फार गंमत. नावासारखं कसं, नावाच्या उलटच व्यवहार. तर बाईचं नाव शांताबाई पण तिला भांडणाशिवाय जमतच नाही. आणि तिला दिवसभर गावात भांडण नाही सापडलं म्हणून वेशीत आली होती. कुठून तरी भांडण येईल. बाई बिचारी तिथं उगीच उभी राहिलेली वेशीमध्ये ना. या माणसानं तिला पाहिलं, ह्याच्यात हातपायच गळून गेले. हे म्हटलं आता काहीच खरं नाही. माणसांना सांगितलं पण हिला कसं सांगायचं आता. तर त्यानं धाडस केलं, काकू बाजूला सरका, गाडीवरचा ताबा सुटलाय, बैलाच्या नाकातली व्यसन तुटली, काकू सरका बाजूला. काकू सरका, हो सरका बाजूला, काकू सरका ना. त्या काकूनं बाजूला जायचं ना, ती म्हटली नाही सरकणार बाजूला. अहो काकू चाक पायावरनं जाईल, दुखापत होईल तुम्हाला. ती म्हटली नाही जाणार बाजूला, येऊ दे तुझी गाडी, येऊ दे तुझं चाक, दाखवतेस तुला. अहो काकू चाक, माझी बैलाच्या नाकातली व्यसन तुटली हो, गाडीवरचा ताबा सुटलाय, सरका बाजूला, रस्त्यावरनं बाजूला व्हा. ती म्हटली रस्ता काय तुझ्या? नाही मी नाही म्हणणार ते. त्या रिकाम्या जागा तुम्हीच भरा नंतर. नाही सरकणार बाजूला. काकू रस्ता तुमचाच आहे, सरकणं बाजूला. नाही गेली काकू बाजूला. तेवढ्यात गाडी भर आली, काकूच्या पायावरनं गेली, पाय कडकनं मोडला. काकूनं दवाखान्यात जायचं तर पोलीस स्टेशनमध्ये गेली. बाई फारच विचित्र होती. पोलीस स्टेशनमध्ये गेली, याच्यावर केस नोंदवली. केस कोर्टातून बोर्डावर हे घरातच रडत बसलं. बायको म्हटले काय रडत बसलात, एक वकील लावा, निर्दोष मुक्त व्हा. आलं वकिलाकडं, वकील साहेब उपकार करा, हो उपकार करा. 7 पिढ्याला कोर्ट कचेरी माहिती नाही, पण ह्या बाईमुळे माझ्यावर ही वेळ आली. वकील म्हटले काळजी करू नको, तुझ्यावर उपकार करतो, तुला निर्दोष बाहेर काढतो. एवढे पैसे मला तू नंतर दे, केस फायनल झाल्यानंतर. फक्त मी सांगाल तेवढंच बोलायचं. आणि काय म्हणायचं म्हणे, प्रश्न हजारो असतील, उत्तर एकच द्यायचं, बुईंग. म्हणे मी बुईंग न सुटल का? म्हणे सांगतो तेवढं कर. कटघऱ्यात ते उभं राहिलं. समोर शांता काकू, जज साहेब वरती वकील आले. वकील आणायला विचारलं नाव काय तुमचं? ते म्हटलं बुईंग. वडिलाचं नाव? बुईंग. आडनाव? बुईंग. वकील म्हटलं नंबर सुद्धा नाहीत, सगळेच बुईंग. हा बुईंग, याचं बा बुईंग, याचं आडनाव बुईंग, याला नंबर सुद्धा नाहीत, सगळेच बुईंग कसे? तो म्हटला अरे गाव कोणतं आहे? ते म्हटलं बुईंग. तालुका? बुईंग. जिल्हा? बुईंग. अरे चाललंय काय? बुईंग. ही बाई कोण? बुईंग. तिला कसं लागलं? बुईंग. ते प्रश्न विचारायचे वकील आणि हे बुईंग म्हणायचं. शांता काकूची तळपायाच्या मस्तकाला गेली. काकू म्हटली जज साहेब मुर्दा आज बुईंग बुईंगच करायला लागला. काल तर जोरात म्हणत होता काकू बाजूला सरका, बाजूला सरका, बैलाच्या नाकातली व्यसन तुटली, गाडीवरचा ताबा सुटलाय, चाक पायावरनं जाईल, दुखापत होईल, जोर जोरात काल सांगत होता. मीच त्याला म्हटलं रस्ता काय तुझ्या? नाही सरकणार बाजूला. हे कुणी कुणाला सांगितलं? त्या काकून जज साहेबांना सांगितलं. साहेबांच्या लक्षात आलं हे बुईंग बुईंग का करताय म्हणून. आता साहेबांच्या लक्षात आलं हे दोषी बाई, या बाबाचा काही दोष नाही. हे सांगत होतं पण हिनंच ऐकलं नाही. धरलं, तिला टाकलं कस्टडीमध्ये, त्याला निर्दोष मुक्त केलं. हे उड्या मारतच घरी आलं. नरणारा 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 उड्या मारत घरी आलं. बायकोला म्हटलं अगोदर कुरडई पापड भजे करून खाऊ दे मला पोटभर. त्यानं कुरडई पापड भजे केले टोपलं भरून. त्यानं मूठभर भजे घेतले तोंडात भरले.
10-15 भजी एकदाच तोंडात भरले. आता ते चगळून आतमध्ये ढकलायचे. तेवढ्यात वकील दारात हजर. ओ ग्रहस्थ, उपकार करा, उपकार करा. तुमच्यावर उपकार केला, निर्दोष बाहेर काढलं. मला काय दान दक्षिणा द्यायची ती सोडून घरी येऊन भजे खाता. माझ्या पैशाचं काय? ते म्हटलं बुई. कदम दादा, कीर्तन झाल्यावर मला बुई करू नका म्हणजे मित्र मंडळ, गणेश मंडळ बुईंग नाही होणार ना? नाही नाही, तसलं काही बुईंग वगैरे काही होणार नाही. जरी मला अंदाज वाटला तसा आपल्याला बुईंग व्हायचा अंदाज आहे तर मी इथंच बशीन, कुठंच नाही जाईन. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. दृष्टांत संपला. साधा दृष्टांत, मन प्रसन्न करणारा, काहीतरी खूप चांगलं शिकवणारा आहे. याच्यातून आपल्याला शिकायचं की व्यवहारामध्ये आपल्याला जीवन जगत असताना हे प्रकार पाहायला मिळतात. उपकार, अपकार, अपकार, उपकार. पण संत यांचा एवढा प्रचंड मोठा आपल्यावरती उपकार आहे. हा, त्या उपकाराला आपण किती समजून घेतो, जाणून घेतोय, हा आपल्या अंतःकरणाचा, कृतज्ञतेचा, समजदारीचा भाग आहे. पण तुकोबारा इथे अंतःकरणातली कृतज्ञता जागी ठेवून संतांच्या बद्दल जो काही अंतःकरणातला भाव आहे किंवा संत समाजाला कळाले पाहिजे तरी बाबा की संतांचा किती मोठा आपल्यावरती उपकार आहे, ती जाणीव करून देत आहेत. काय सांगू आता संतांची उपकार. संतांचा प्रचंड मोठा उपकार आहे. काय उपकार आहे? मज निरंतर जागविती. संत जागवण्याचं काम करतात. उठा जागे हारे आता, स्मरण करा हरिया, भाविकरानी देवा, कवी
आमच्या सर्व गायिका सगळ्यांसाठी जोरात टाळी वाजवा एकदा. फार सुंदर. संत जागवतात आपल्याला. मज निरंतर जागविती. अज्ञानाच्या झोपेतून काढतात, सज्ञान बनवतात, ज्ञानवान बनवतात. मानवी जीवनाचं उद्दिष्ट काय आहे? कर जोडून विनवितो तुम्हा. कर जोडून विनवितो तुम्हा. नका करू संसार क्षमा. नका करू विषय कामा. तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. जागवण्याचं काम करतात आपल्याला. मज निरंतर जागविती. संतच आपल्याला सांगतात, दुसरं कोणी सांगत नाही. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा. स्वहिताचा घोर वहा, ध्याने राहा श्रीहरीच्या. आता खूप काकडला असताल बरं. आता शेवटच्या टप्प्यात एकच गोष्ट सांगते आणि सेवा समाप्त करून टाकते. संत आपल्याला सावध करतात, परमार्थ करा, त्याच्याशिवाय आपला उद्धार, आपलं कल्याण नाही आहे. सावधान, सावध व्हा. 10 वर्ष बालपण, 20 वर्ष तारुण्य, अंगी भरला मदन, मग तो कैचा सावधान. सावधान. भजनाला लागा. कोणी म्हणतं 30शीत भजन करू. 30 वर्ष होती, दारापुत्र मागे फिरती, प्रपंच लागे पाठी, मग तो कैचा परमार्थी. सावधान. काही म्हणतात 40शीत भजन करू. 40 वर्ष झाली, डोळा 40 आली, डोळ्यास भुरळ पडली, कैसे दूर आणि जवळी. सावधान. काही म्हणतात 50शीत भजन करू. 50शीतले ऐका. 50 वर्ष होती, हलती दातांच्या पंक्ती, श्याम केस शुभ्र होती, त्यासी म्हातारा म्हणती. सावधान. 50शी मध्ये दात हलायला लागतात, काळे केस पांढरे होतात. लोक खूप चतुर झाले आता. लोक म्हणतात किती केस पांढरे होऊ दे, डाय करून पुन्हा काळे करू. मी काय डायच्या विरोधात नाही, पण कोणी डाय करावा? ज्यांचे आपत्कालीन केस पांढरी झाली आहेत त्यांनी डाय करावा. MH18, MH20, MH30, MH40, MH50, 60 पर्यंत डाय करा. ज्यांच्या मानेत लखवा भरलाय ते MH72 सुद्धा म्हणतात डायचे वाटे कुठं आहे. मानेत लखवा, हातात लखवा, डाय गोड दिसल काय? नाही. वेळेमध्ये कुठली गोष्ट. डायचं प्रकरण जास्त दिवस टिकत नाही. 15 दिवसात उघडकीस येतंय. इकडून काळ, इकडून काळ, मध्येच कमी दाबाचा पट्टा तयार होतो, जसं काय डांबरीवर धोकं पडलंय. कोणती गोष्ट अगदी वेळेमध्ये गोड दिसते. श्याम केस शुभ्र होती, त्यासी म्हातारा म्हणती. सावधान. काय म्हणतो 60 भजन करू. 60ची बुद्धी नाठी, मग हाता आली काठी, वसवस लागे पाठी, त्यासी हसती कारटी. सावधान. 70ची झाली रचना, बसल्याने उठवेना, उठल्याने चालवेना, मग तो झाला दैन्यवाणा. सावधान. 4-20 मिळून 80, मग तो झाला अपयशी, पाण्याविना मछली जैसी, जीव होतो का सवेसी. सावधान.
वयाच्या 80 मध्ये माणसाला अपयश येतं। वयाच्या 80 मध्ये माझ्या ताईंनो तुम्ही स्वयंपाकघरात लक्ष घालायचं नाही, आणि वयाच्या 80 मध्ये माझ्या दादा बाबा काकांनो तुम्ही कुणाचं लग्न जुळवायला जायचं नाही। ह्या 2 गोष्टीचं पथ्य पाळायचं। 80 मध्ये अपयश येतं। मग वर्ष झाले 90 बोलवे ना एक शब्द, श्रीपुत्र म्हणे प्रसिद्ध आता तोडा संबंध सावधान। 1 शतक पूर्ण झाला आला तैसा वाया गेला, रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला सावधान। कोण जाग करताय आपल्याला? फक्त संत जागे करतात। मज निरंतर जागविती। मी थांबणार आहे इथं आता, कारण पुढचे चरण सोडवण्यासाठी तेवढा वेळ आणि ती परिस्थिती नाहीये। एवढा वेळ आपण पावसात थांबला त्याच्याबद्दलच तुमचे धन्यवाद। तुम्हीच तुमच्यासाठी टाळी वाजवून घ्या एकदा आता। आणि एकच सांगायचं आहे की माझ्या ताईंनो, कलियुग केवल नाम आधारा। या कलियुगामध्ये आपलं तरण तारण करणारं फक्त भगवंताचं नाम आहे। आणि उठता बसता भगवंताचं नामस्मरण करा, घरातलं काम करताना भगवंताचं नामस्मरण करा, अखंड नामस्मरण करा। असं काही काही दिवस विशेष ठरवून नामस्मरण करा, जसं की एकादशीच्या दिवशी जास्तीत जास्त नामस्मरण आपल्याकडनं झालं पाहिजे। रोज जमतंय तेवढं नामस्मरण करत जा। हाताला काम असतं, बुद्धीला काम असतं, तोंडाला काय काम असतं? तोंडातून भगवंताचं नाम घ्यायचं। भगवंताच्या नामाशिवाय आपल्याला कोणीही तारणार नाही, बरं? कोणीच नाही तारणार। काही गोष्टीचं सांगितलं की पुण्य कमी होत असतं, बरं? आपण किती नामस्मरण केलंय हे कधी कुणाला सांगायचं नाही, कारण ते खरं धन आहे। मला सांगा, आपल्या नावावर खात्यावर आपल्या बँकेत किती पैसे, आपल्याकडे किती धन आहे हे सांगतो का आपण लोकांना? नाही सांगत। तसं आपण नामस्मरण किती केलं हे सांगायचं नाही। सांगितलं की कमी होतं, त्याचा अनुभव पण आहे मला। पण तुम्ही काहीतरी प्रेरणा घ्यावी याच्यासाठी सांगते। वृंदावनामध्ये प्रेमानंद महाराज नावाचे महात्मे आहेत। आज सगळ्या जगाचं लक्ष त्यांच्याकडे आहे, सगळ्या जगाचं आकर्षण झालेले आहेत। ते काय आहे त्यांच्याकडे? फक्त भगवंताचं नाम घेतात, राधा राधा राधा। त्या नामस्मरणाचा परिणाम असा झाला असता सगळं जग त्यांच्याकडे धाव घेतं। ते जग पाहायला गेलेच नाही, जगातले सगळे काय ना किती नाना तऱ्हेचं किती रंगीबेरंगी जग आहे, कोणत्या देशात काय आहे सगळं तिथं त्यांच्या समोरच येतात सगळेजण। ह्या देशातून माणसं आली, त्या देशातून माणसं आली, हे कलाकार आले, ते गुणवान आले, ते चित्रकार आले, ते कार्टून करणारे आले, सगळे समोर येतात। नामाचा प्रभाव आहे, सगळं जग तुमच्या जवळ येईल, विश्वातलं सुख तुमच्या पायावर लोळणं घेईल। भगवंताचं नामस्मरण करा आणि ठरवून करा। स्नान करताना जर तुम्ही भगवंताचं नामस्मरण केलं तर तुमचं स्नान नाही, ते तीर्थस्नान बनतंय। स्वयंपाक बनवताना देवाचं नाव घेतलं तर स्वयंपाक फक्त स्वयंपाक राहत नाही, तो प्रसाद होतो। जेवताना भगवंताचं नाम घेतलं तर जेवण राहत नाही, तो यज्ञ होतो। झोपताना देवाचं नाव घेतलं तर झोपणं राहत नाही, ती योग निद्रा बनते। चालताना देवाचं नाव घेतलं तर चालणं राहत नाही, ती तीर्थयात्रा बनते। आणि तुम्ही तुमच्या घरामध्ये भगवंताचं नामस्मरण केलं तर घर फक्त घर राहत नाही, तर ते मंदिर बनत असतं। हे सगळं तुमच्या हातामध्ये, आणि जिथं भगवंताचं नाम आहे तुमच्या घरावर एकही संकट येणार नाही, बरं? नामाच्या चिंतने 12 वाटा पडती विघ्ने, एकही संकट तुमच्यावर येणार नाही। संकट आपोआप पळून जाईल, पण भगवंताच्या नामाचा टाहू फोडा, भगवंताचं नामस्मरण करा, भगवंताचं नामस्मरणच करा, दुसरा कोणताही पर्याय नाहीये। ज्ञानवान व्हायला तेवढं आपल्याला आजूबाजूला कोणी सांगायला शिकवायला नसतं, तेवढे ग्रंथ वाचायला वेळ नसतो। भगवंताचं तुलसीदासजींचं प्रमाण आहे, उमा कहू मन मम अनुभव आपणा, सत हरि भजन जगत सप सपना। फक्त भगवंताचं नाम सत्य आहे। संस्थेमध्ये तर ठरवलंय, आणि भगवंताच्या कृपेनं त्या आमच्या ठरवलेल्या गोष्टीला किती यश प्राप्त झालं ते माहिती नाही, पण त्या प्रवासाला निघालेलो आहोत। मुलीने जर खोडी केली, चुकी केली तर तिला छडीची शिक्षाच नाही। तिने जर चूक केली तर तिने 11 वेळा हरिपाठ म्हणायचा, 51 वेळा हनुमान चालीसा म्हणायचा आणि 11,000 नामजप करायचा, तरच त्याच्या चुकीला माफी, नाही तर तिला माफीच नाही। हे संस्थेमध्ये नियम ठरवलाय। छोटी छोटी लेकरं एवढं नामस्मरण करतात, आणि एकादशीचा तर पूर्ण दिवस त्या दिवशी लेकरांनी नामस्मरणच करायचं, दुसरं काहीच करायचं नाही, असं ठरवलंय। आणि त्या गोष्टीचा एवढा आनंद वाटतोय आम्हाला, एवढा आनंद वाटतोय।
असं मन भरून येतं, अंतकरण गहिवरून येतं, समाधान वाटतंय, असं वाटतं की खरंच आता आपण धनवान आहोत, आता असं वाटतंय आता आपण धनवान आहोत, ही जाणीव होते. पण खरंच खरं खरं धनवान व्हायचं असेल तर नामस्मरण करा. छोटी छोटी लेकरं मागच्या एकादशीला 61 लाख नामजाप केलं त्यांनी, लेकरांनी मिळून सगळ्या 61 लाख. कशाला म्हणतात? आता यांच्या बोटात तुम्हाला अंगठ्या दिसणार नाही, ते मशीन दिसतील नामजप करायचे, म्हणजे त्यांनी आता ते खिशात ठेवलेत त्यांच्या, ते तुम्हाला दिसतील. मग हे का सांगते मी? तुम्ही याच्यातून प्रेरणा घ्यावी, याच्यासाठी. तुम्ही आमचं कौतुक करावं याच्यासाठी अजिबात नाही. जर छोटी छोटी लेकरं आपला स्वतःचा अभ्यास, स्वतःचं काय असेल काम, कारण यांची तर आई यांचं काम करण्यासाठी नाही आहे संस्थेमध्ये, यांनाच करावं लागतं यांचं सगळं काम. स्वतःचं सगळं आटोपून संस्थेची सेवा करून स्वतःचा अभ्यास करून जर ते नामस्मरण लेकरं